भिवंडी के वार्ड क्रमांक 3 में आरपीआई एकतावादी पैनल को उस समय बड़ी मजबूती मिली जब तेजस रामदास पाटिल और सुरेश पाटिल ने पैनल को अपना समर्थन देने की घोषणा की। इस समर्थन के बाद चुनावी माहौल में नई हलचल देखने को मिल रही है। आरपीआई एकतावादी पैनल से विकास निकम, धनश्री राम पाटिल, त्रिनाल पद्माकर चौधरी और रेहाना आलम सिद्दीकी मैदान में हैं। पैनल का कहना है कि वह विकास, सड़क, पानी, स्वच्छता और रोजगार जैसे अहम मुद्दों को प्राथमिकता देंगे। अब ये देखना दिलचस्प होगा कि ये समर्थन वार्ड क्रमांक 3 के चुनावी समीकरण को किस दिशा में ले जाता है। आप देख रहे हैं पोल खोल एनएक्स। चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें। नमस्कार, मी तेजस रामदास पाटील। मी पोगाव, साविंद्रा, गायत्रीनगर, फात्मानगर, नुरीनगर मधून इच्छुक उमेदवार होतो व त्याप्रमाणे गेली बऱ्याच वर्षांपासून मी माझ्या माध्यमातून लोकांची सेवा काम करत होतो। त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कार्यक्रम म्हणजे दहीहंडी, क्रिकेटचे सामने, लोकांच्या अडीअडचणी यांना सामोरे जाऊन लोकांची जनसेवा करत आहे। या समाजसेवेबरोबर माझे मामा सुरेश पाटील यांचा मला खूप सहकार्य लाभल्यामुळे माझी जनसेवा करण्याची उत्सुकता वाढलेली असून द्विगुणी झालेली आहे। माझ्या या कामामुळे श्री विकास निकम साहेब व त्यांचे सर्व सहकार्यांशी चर्चा करून मामांच्या माध्यमातून आम्ही एकत्र झालो आहे। परंतु काही दिवसापासून माझ्या मागे काही राजकीय नेते मला मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे। या सर्व गोष्टींची जाण मला निर्माण झाली आहे आणि त्यांच्या अनुषंगाने माझ्यासोबत माझे सहकारी व मामा आम्ही एकत्र बसून विचार विनिमय केला आणि असे ठरले की माझ्या जागी माझा भाचा त्रिनाल चौधरी जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला प्राधान्य द्यावे असे मी माझ्या पॅनलच्या सहकार्यांना सुचवले आणि त्या गोष्टींसाठी त्यांनी एकत्र विचार विनिमय करून माझा भाचा त्रिनाल चौधरी त्या नावाला माझ्या जागी लढण्याची सहमती दिली। त्रिनाल चौधरी माझा भाचा आहे, तो निवडून आला म्हणजे मी निवडून आलो असे आहे। त्यासाठी लागणारी पूर्ण मेहनत, संपर्क व लोकहिताची कामे करून पूर्ती योगदान देणार आहे। त्रिनाल चौधरी हा मुलगा सुशिक्षित, साधा व माझ्यासारखा मनमिळावू आहे व प्रेमळ आहे। त्याच्या मनात देखील लोकसेवा करण्याची चाहत आहे व समाजसेवा करण्याची आवड आहे त्याला। त्यामुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझा प्रभाग क्रमांक 3 त्या मतदार राजाला व कार्यकर्त्याला मनापासून विनंती आहे की त्रिनाल चौधरी म्हणजे तेजस पाटील आहे। त्याला सर्व माझ्या वार्डातील बंधू भगिनी व माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळी या नम्र विनंती आहे की त्रिनाल चौधरीला मत म्हणजे तेजस पाटीलला मत आहे। माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की त्रिनाल चौधरी व त्याचा पॅनल आरपीआई एकतावादी यांना आपले अमूल्य मतदान करावे ही नम्र विनंती। त्यासाठी माझ्या मार्फत, कुटुंबियामार्फत व गावकऱ्यांमार्फत पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे व त्यांच्या सर्व पॅनल म्हणजे वार्ड क्रमांक 3 मधून आरपीआई एकतावादी पॅनल विजय करू अशी मी माझ्या मनापासून। आरपीआई एकतावादी पॅनल विजय म्हणजे आपल्या तमाम प्रभाग क्रमांक 3 चा विजय, तेजस पाटीलचा विजय आहे। त्यासाठी मी माझे संपूर्ण योगदान करणार आहे, सेवा करणार आहे। वार्डात भविष्यात कुठलाही समस्या, काम, अडचण असेल तर मी व आमच्या पॅनल मधील विजयी होणारे संपूर्ण उमेदवार ठरवतील व जशी देणगीची सेवा, कार्यक्रमांची अंमलबजावणी मी पुढाकार घेऊन करणार आहे। माझ्यासाठी माझे मामा श्री सुरेश पाटील
यांनी जशी मेहनत व योगदान दिले होते तसेच मी तेजस पाटील माझा भाषा कुणाल चौधरी याच्यासाठी मेहनत व योगदान करणार आहे व त्या यश कसे मिळेल याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. सर्व तसेच वार्ड क्रमांक 3च्या मतदारांना व माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना नम्रतेची विनंती आहे की आपण आरपीआय एकतावादी पॅनलला भरघोस मताने विजय करा. आज अभी कुणाल चौधरी जो है वो इनका तो भांजा है ही, हमारा भी सगे वाला है और उसके साथ में नहीं पूरे दिलो जान से साथ में है और उनको दिलो जान से हम मेहनत करके उनको विजयी बनाएंगे, पूरे पैनल को विजयी बनाएंगे. ये मैं आपको मतलब पूरी ताकत के साथ बोलता हूँ और पूरी ताकत लगा के हम उनको हमारे एरिया में उनको सेवा करने का मौका देंगे और उनके साथ में हम खुद रहेंगे. जो भी समस्या, जो भी पब्लिक के काम है, चाहे वो कोई सा भी काम रहे, महानगर पालिका का काम रहे, पुलिस स्टेशन का काम रहे, राशन ऑफिस का काम रहे, तहसीलदार का काम रहे, कुछ भी रहेगा हम तो करते आइए ही, तो उनको भी साथ में लेके हम सब पूरा करवाएंगे. ये मैं आपको यकीन दिलाता हूँ और इसलिए मैं सभी हमारे वार्ड क्रमांक 3 के प्रभाग क्रमांक 3 के सभी लोगों को, सभी मतदार जो दाता जो है और राजा है उनको विनंती करता हूँ कि ये जो पैनल है बहुत अच्छा पैनल है, बहुत सुशिक्षित है और खुशी से होकर अपने एरिया का विकास करने वाला ये पैनल है. तो उनको आप सहयोग करो, उनको मोहब्बत दो और उनको वोट दो के 15 तारीख को उनके जो सामने वाली जो निशानी रहेगी उनके सामने का बटन दबा के उनको अच्छी तरह से बहुमत से जिताओ. यही मैं सबको विनती करता हूँ. नमस्कार, मी तृणाल चौधरी. जो तेजस पाटील आमचे मामा त्यांनी जो मोठा मन दाखवून माझ्यावर विश्वास ठेवून जी माझ्यावर प्रभाग क्रमांक 3ची जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभार आहे. त्याचप्रकारे सुरेशजी पाटील असतील, निकम साहेब असतील आणि राम पाटील असतील यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून ही माझ्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे त्याचा परिपूर्ण विकास करण्यासाठी मी त्याचा पूर्णपणे तयार आहे. ज्या प्रकारे तुम्ही प्रभाग क्रमांक 3चा बघू शकता, त्यांनी सगळ्यांनी मिळून जो या 10 वर्षात जो विकास केलेला आहे तोच त्यांचा विश्वास मी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रकारे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, प्रभाग क्रमांक 3 मध्ये आरपीआय एकतावादीचे आम्ही 4ही उमेदवार मिळून पूर्णपणे प्रभागाचा विकास करण्यासाठी तयार आहोत. तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावे हीच आमची इच्छा आहे आणि याच प्रकारे मी तुमचा भाऊ मुलगा म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आम्हाला सर्वांनी मिळून भरघोस मतांनी विजयी करावे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. मी विकास निकम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा प्रदेशाध्यक्ष. सर्वप्रथम मी आदरणीय नानासाहेब इंदिसे यांचं मी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना धन्यवाद देतो की प्रभाग क्रमांक 3 मधून आमची त्यांनी उमेदवारी म्हणून घोषणा करून आम्हाला एबी फॉर्म दिले. आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये अ मधून धनश्री राम पाटील ह्या उमेदवार असणार आहेत. ब मधून रेहाना आलम सिद्दीकिया ह्या महिला सर्वसाधारण म्हणून उमेदवार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक 3 क मधून आमचे तृणाल पद्माकर सेठ चौधरी हे खऱ्या अर्थाने उमेदवार असणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ड मधून मी स्वतः विकास निकम हा उमेदवार असणार आहे. जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की आम्ही 2017 मध्ये जसा पॅनल निवडून आला 4चा आणि की या ठिकाणी जी विकासाची कामं झालेली आहेत आणि खऱ्या अर्थाने आता आमच्या बरोबर चाविंद्रराव पोगावचे सर्वच सहकारी या ठिकाणी जुळले आहेत. विशेष करून आमचे सुरेशजी पाटील साहेब असतील, हे देखील राम पाटील साहेब आणि त्यांचे सर्वच सहकारी किशोरजी असतील हे सर्व जुळलेले असल्यामुळे निश्चितच येणाऱ्या जो आमची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये हा आमचा जो प्रभाग क्रमांक 3 हा जो आरपीआय एकतावादीचा पॅनल आहे हा एकमताने असं ठरवलं की मी माघार घेऊन माझा जो भाचा आहे तृणाल चौधरी याला या ठिकाणी उमेदवारी त्यांनी त्यांच्या जागी या ठिकाणी जाहीर केली आणि नंतर आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे सर्व मतदार बांधवांना प्रभाग क्रमांक 3 मधील माझी हात जोडून विनंती राहील की आपण 2012 पासून जसं आमच्यावरती प्रेम ठेवलेलं आहे, जो पॅनल मी या ठिकाणी उभा केला आपण 2012 पासून त्याला सहकार्य केलेलं आहे आणि बहुमताने निवडून दिलेला आहे. 2017 मध्ये देखील 4चा पॅनल असताना आपण अतिशय बहुमताने तो पॅनल निवडून दिला. माझी यावेळी देखील आपल्या सर्वांना विनंती आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आमच्या समोरील जे निशाणी असेल त्या निशाणीचं बटन दाबून या ठिकाणी
आरपीआय एकतावादीचा पॅनल आपण हा निवडून द्यावा अशी सर्व मतदार बांधवांना मी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो आणि आमच्या सर्व सहकार्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की हे सर्वांनी मिळून हा पॅनल बनवलेला आहे. निश्चितच हा पॅनल बहुमताने विजयी होईल यात माझ्या मनामध्ये कुठली देखील शंका नाही.